श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर मंडळी, आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय शक्तिशाली मंत्र घेऊन आलो आहोत। हा मंत्र जर संपूर्ण ऐकला तर तुमच्या घराचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही। तर मंडळी, पाहूया देवांना अंघोळ घातल्यानंतर त्या पाण्याचे आपण काय करायचे। मंडळी, आपण रोज आपल्या देवांना अंघोळ घालत असतो। आपण दररोज देवपूजाही करत असतो, पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावेच लागतात। आता हे नियम कोणते तर बघा, अगदी छोटे छोटे नियम आहेत। आपण हे नियम पाळले तर आपल्याला केलेल्या ह्या देवपूजेचं पूर्ण फळ हे मिळतं। आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करतो। तुटकी फुटकी कशी का होईना, आपली आई वडील किंवा मग आजी असेल तर ते जशी पूजा करत होते त्यांचं पाहून आपण देवपूजा करायला शिकलो। आणि आपण असंही म्हणतो, देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केली ना ती बरी। पण खरं सांगायचं झालं तर बघा, आपण जी देवपूजा करतो, आपल्याला ह्या देवपूजेचे संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला ह्या नियमांचं पालन केलंच पाहिजे। तुम्ही जर का ह्या गोष्टी लक्षात ठेवून किंवा ह्या गोष्टी धरून तुम्ही देवपूजा करत असाल तर तुम्हाला ह्या देवपूजेचं फळ मिळतं। आता दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात, आम्ही रोज देवपूजा करतो तरी सुद्धा आम्हाला याचं काही फळ मिळत नाही, किंवा त्यांच्या घराला काही दोष लागतात, घरातील अडचणी संपत नाहीत। तर हे दोष का लागतात? जर तुम्ही देवपूजा करताना ह्या गोष्टी तुमच्याकडून कळत नकळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात, तर ह्या गोष्टी कोणत्या तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। आपण काय करतो, आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा, अगरबत्ती, धूप हे लावत असतो। पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करायच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे। तुम्ही दिवा शेवटी लावतात ना, तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे। कोणतीही पूजा करताना आपल्याला ती अग्नीच्या साक्षीने करायची असते, तेव्हा त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते। तुम्ही जर ही चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला साईडला लावून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे। आता कित्येक जण बघा, गावाकडची लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात। काही ठिकाणी आजी आजोबा असतात, ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात। परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे। तुम्ही बसायला एक आसन घ्या। तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी एक वेगळी आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे। देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये। प्रत्येक गोष्टीमागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे, त्यामुळे ही देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। आपण म्हणतो, जाऊ दे, कुठे गार लागतं, खाली बसू, जाऊ दे, देवपूजा तर करायची आहे, 5-10 मिनिटाचं काम आहे, नाही बसायला घेतलं तर काय होतं। परंतु असं करू नका। ही देखील एक चूक आपल्याकडून कळत नकळत होत असते आणि याचे देखील दोष हे आपल्या घराला लागत असतात आणि याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागतात। तेव्हा देवपूजा करताना बसायला तुम्ही एक आसन घेत जा। यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेलं आंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा, आपण काय करतो, एक भांडं घेतो, एक मोठी कटोरी आणि ताम्हण घेतो, त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो। पण बरेच जण या पद्धतीने देवांची आंघोळ आटपतात, तर आपल्याला असं करायचं नाही आहे। किंवा तुम्ही काय करता, एक कटोरी किंवा भांडं घेता, त्यात सर्व देव ठेवतात आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असतात। तर आपल्याला देवांना अशी आंघोळ सुद्धा चुकूनही घालायची नाही। यामुळे आपल्याला 100% हे दोष लागतोच। देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा, सर्व देव तुम्ही एका ताम्हणात किंवा एका ताटलीत काढून घ्या। त्यानंतर एक तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे ते घंगाळ
किंवा कटोरी, कुठलीही भांडं असू द्या, ते भांडं घ्या. यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि ह्या उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचं आहे. सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर, तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या. तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा. वरतून तुम्ही पाणी ओता. या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायची किंवा आंघोळ घालून घ्यायची. त्यानंतर ही मूर्ती तुम्ही एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा. मग दुसरी मूर्ती घ्या, ती हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला. बोटाने ही मूर्ती चोळून घ्या. तर अशा पद्धतीने एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने आंघोळ घालू शकतात. किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटा ग्लास घ्या, तो पालता ठेवा, त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला. किंवा मग एका छोटासा पाट किंवा छोटासा चौरंग मिळतो, तो घ्या आणि तो पाट तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाटावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना आंघोळ घालू शकता. तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही. जसं की बघा, आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का? एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का? नाही ना. त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच ठेवायचं असतं. थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो, परंतु आपण देवपूजा जी करतो त्याचं फळ आपल्याला हे पूर्ण मिळालं पाहिजे. या हेतूनेच आपल्याला देवपूजा ही करायची आहे. यानंतर बघा, आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी आहे, हे पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं. तर आपल्याला चुकूनही ही चूक करायची नाही आहे. तुळशी मातेचं एक स्वतंत्र पावित्र्य आहे. ती एक स्वतंत्र देवी आहे. माता लक्ष्मीचं दुसरं रूप तुळशी मातेला म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही देवपूजा करून केलेलं पाणी हे तुळशीला कधीच घालू नका. त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात. आता हे आंघोळ घातलेलं पाणी, देवाचं पाणी, तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता. तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी तुम्हाला ओतायचं आहे. हे पाणी कधीही तुम्हाला रस्त्याला पायदळी ओतायचं नाही किंवा तुमच्या वॉश बेसिनमध्ये देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही. पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही. तर हे पाणी, आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहतात असतील, त्यांच्याकडे झाडं नसतील, कुंड्या नसतील, तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या फ्लॅट खाली येऊन, तुमच्या इथे आसपास मोठे झाड असतील, गार्डन असेल, तर त्या ठिकाणी मोठ्या झाडाच्या बुडाशी हे पाणी ओतायचं आहे. किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाडं नाहीत, तर मग अशांनी त्यांच्या आजूबाजूला जी झाडे असतील त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे. बघा, यामुळे आपल्याला त्या देवांच्या पाण्याचं ही पावित्र्य राखलं जातं. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं, कोणतं घ्यायचं. तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता. तर आपल्याला असं करायचं नाही. तुम्ही आंघोळ करून घ्या, त्यानंतर तुम्ही देवपूजेसाठी हे पाणी भरून ठेवायचं आहे. देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता हे पाणी स्वच्छ घ्यायचं आहे. आंघोळ करूनच हे पाणी तुम्हाला भरून ठेवायचं आहे. आता ज्यांच्याकडे पाणी 4-4, 5-5 दिवसांनी येतं आणि 8-8 दिवसांनी येतं, त्यांनी काय करायचं? मग त्यांनी असं कसं हे पाणी दररोज आंघोळ करून घ्यायचं? तर बघा, तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून हे पाणी एका कळशीत किंवा हंड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवांसाठी तुमच्या देवघरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकता आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमची देवघरातील देवपूजाही करू शकता. आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं, ते डायरेक्ट त्यांचं किचनमध्ये पाणी येतं असतं, त्यांनी काय करायचं? तर त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो. तर त्यांनी काय करायचं? त्यांनी आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचं पाणी त्यांनी त्या नळाचं काढून ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही पाण्यामध्ये गंगाजल 2 थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही देवांना आंघोळ घालू शकतात. तर चुकूनही आपल्याला बिना आंघोळीचं देवासाठी पाणी भरून ठेवायचं नाही.
किंवा पारोशा हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवतात त्या पाण्याला इतरांनी बिना आंघोळ करता जर का हात लावला असेल आणि तेच पाणी जर का तुम्ही देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका। यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल किंवा तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा? तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवांच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तुम्हाला तो देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे। म्हणजेच आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे। यानंतर आपण देवांना फुलं वाहतो, ही फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही, ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहेत किंवा तुम्ही एखादं झाडाखाली तुमच्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून ती पुरू शकता। म्हणजे बघा याचं निर्माल्य पण होतं आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते आणि देवांची फुलं आपल्याला कचऱ्यात कधीच टाकायची नाही किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाही, पायदळी तुडवायची नाहीत, यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात। आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील, जेवढ्या वस्तू असतील तर आपल्याला पावित्र्य राखायचं आहे। अशी ही फुलं तुम्ही घरात साठवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठे कशीही फेकू नका। थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित जिथल्या तिथं आपल्याला ठेवायची आहेत। यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवांना हळदी कुंकू लावायचं असतं का? तर नाही। बघा तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता। आपल्या देवघरात जर का दत्ताची मूर्ती असेल तर यांना अष्टगंध आपल्याला लावायचं असतं। याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध लावा, गुलाल लावा। आपल्याकडे जर का भगवान शंकरांची मूर्ती असेल किंवा आपल्याकडे शिवपिंड असेल तर बघा याला कधीही चुकूनही आपल्याला हळदी कुंकू लावायचं नसतं। यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत नकळत याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात। आपल्याला भगवान शिवांची तुमच्याकडे जर का पिंड असेल तर तुम्हाला भस्म लावायचा आहे। बघा जो पांढरा भस्म असतो, चंदन असतं, ते तुम्हाला लावायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती असते तर आपल्याला विठ्ठलांना अबीर बुक्का किंवा अष्टगंध लावायचा आहे, रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचं आहे। ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचे पालन आपल्याला करायचे आहे। स्वामी समर्थांची मूर्ती असू द्या, त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू हे कधीच लावायचं नाही। तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचं पालन आपण आपल्या देवघरामध्ये करायचं आहे। त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो। आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते, आता ही राख सुद्धा आपण काही जण काय करतात, झाडू मारताना सुपलीत भरून घेतात, ती कचऱ्यात टाकतात। तर असं करायचं नाही। ही जी राख आहे किंवा आपल्याला धूप लावलेली जी राख आहे ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग ती लगेच तुमच्याकडे जर का एखादं झाड असेल, कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकता। याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची ती योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होत असते, त्यामुळे आपल्याला दोषही लागत नसतात। त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळी फुलं आपल्याला अर्पण करायची नाही। आता काही वेळेस आपण फुलं आणतो, ती फ्रीजमध्ये ठेवतो, दुसऱ्या दिवशी ती वाहतो। फ्रीजमध्ये फुले ताजी राहतात त्यामुळे तशी फुलं वाहिली तर चालतं, पण सुकलेली फुलं आपल्याला देवांना कधीच अर्पण करायची नसतात। त्याचप्रमाणे आपल्याकडून फुलं जर का जमिनीवर पडली तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवांना व्हायची नाहीत, ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता। याचं बरोबर बघा तुटलेली खराब झालेली फुलं, वास घेतलेली फुलं देवांना चुकूनही आपण व्हायची नाहीत। कारण बघा काही ठिकाणी कसं असतं, लहान मुलं असतात, फुलं आणली की त्यांना वास घ्यायची सवय असते आणि आपण काय करतो, हीच फुलं आपण देवांना वाहतो। तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही। फुलं वाहताना ती हातात घेऊन कधीही व्हायची नसतात। आपल्याला फुलं एका ताटलीत घ्यायची आहेत, त्यानंतर ती एक एक करून देवांना फुलं व्हायची आहेत। तर बघा अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या आपण कळत नकळत आपल्याकडून ह्या घडत असतात आणि त्यामुळे याचे दोष आपल्याला हे लागत असतात। आता आपल्याला देवपूजा करताना बसायला आसन घ्यायचं आहे, असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं। आता काहीच मंदिरात हे वर टांगलेले असतात किंवा उंच असतात, मग त्यांना
उभं राहून देवपूजा करावी लागते. मग तुम्ही म्हणाल आता उभं राहून देवपूजा करायची तर मग आसन कसं बसायला घ्यायचं? तर तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या. तुम्ही जमिनीवर थांबून देवपूजा करू शकता. पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मग देवपूजा करा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावतात तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो. मग तो दिवा कसा लावायचा? तर बघा, जेव्हा आपण हा दिवा देवांसाठी लावत असतो आणि तो आपण जमिनीवर ठेवतो तेव्हा तो दिवा हा जमिनीला अर्पित होतो. त्यामुळे दिवा आपल्याला ठेवताना खाली एक छोटीशी प्लेट ठेवा. त्यामध्ये तुम्ही थोडे तांदूळ ठेवा आणि मग तुम्ही दिवा हा देवांना लावू शकता. तर आजची ही पूर्ण माहिती कशी तुम्हाला वाटली हे नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र तुम्ही नक्की संपूर्ण ऐका. नक्कीच तुमच्या जीवनात काहीतरी चमत्कार घडणारच. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता तेव्हा ते केवळ शब्द नसतात,
तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः।